भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली ह्या पॉइंटचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये पहिला आहे वास्तववादी इतिहास लेखन। पहिला पॉइंट या ठिकाणी आहे वास्तववादी इतिहास लेखन। आता त्या वास्तववादी इतिहास लेखनामध्ये काय सांगितलेलं आहे तर ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा यात काय झालेला आहे, वास्तववादी इतिहास लेखनामध्ये काय झालेला आहे, समावेश होता। त्यानंतर दुसरा पॉइंट सांगितलेला आहे या ठिकाणी भारतीय संस्कृती गौण आहे ही त्यांची दृष्टी या लेखनात जाणवते। वास्तववादी इतिहास लेखनामध्ये काय सांगितलेलं आहे, भारतीय संस्कृती कमी दर्जाची आहे हे लेखन यामध्ये वास्तववादी इतिहास लेखनामध्ये दिसून येत आहे। वास्तववादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखन काय केलेलं आहे। आणि चौथा पॉइंट सांगता येईल या ठिकाणी केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाच्या 5ही खंडात वास्तववादी इतिहास लेखनच या ठिकाणी काय होतंय, आढळून येते। त्यानंतर ह्या भारतीय इतिहास लेखनामधला पुढचा पॉइंट सांगता येईल प्राच्यवादी इतिहास लेखन। पहा पुढचा पॉइंट सांगता येईल प्राच्यवादी इतिहास लेखन। प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे, भारतीय इतिहासकारांनी पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील जे देश होते त्यांच्या देशामध्ये त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ज्या ठिकाणी युरोपीय इतिहासकारांनी काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हटलेलं आहे। पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील देश यांच्याबद्दल कुतूहल जिज्ञासा निर्माण करून ज्या युरोपीय इतिहासकारांनी लेखन केलेलं आहे त्याच युरोपीय इतिहासकारांनाच काय म्हटलेलं आहे, प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हटलेलं आहे। या लेखकांनी काय केलेलं आहे, या लेखनामध्ये संस्कृत आणि युरोपीय भाषा तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य याचा तौलनिक या ठिकाणी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो तिसरा पॉइंट सांगितलेला आहे या ठिकाणी ह्या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा त्या ठिकाणी त्या काळात होती। इंडो युरोपीय ही इयत्ता तुम्ही 7वी 8वी मध्ये अभ्यासलेलीच आहे। अशी कल्पना या प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये दिसून येते। आता त्या ठिकाणी प्राच्यवादी इतिहास लेखन झालेलं आहे। त्यानंतर प्राच्यवादी इतिहासकार। पहा पुढचा पॉइंट आहे या ठिकाणी प्राच्यवादी इतिहासकार। तिसरा पॉइंट आहे प्राच्यवादी इतिहासकार। दुसरा पॉइंट पाहिलेला आहे आपण प्राच्यवादी इतिहास लेखन आणि पुढचा पॉइंट या ठिकाणी प्राच्यवादी इतिहासकार कोण होते, सर विल्यम जोन्स। पहा सर विल्यम जोन्स हे प्राच्यवादी इतिहासकारामध्ये आपल्याला दिसून येतात। सन 1884 मध्ये कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे। त्या स्थापनेमध्ये या ठिकाणी प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला त्या काळामध्ये काय झालेले आहे, चालना मिळालेली आहे। दुसरे प्राच्यवादी इतिहास लेखक आहे फ्रेडरिक मॅक्झम्युलर। आता हे फ्रेडरिक मॅक्झम्युलर यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये संस्कृत साहित्याचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे। संस्कृत भाषेचा जास्त अभ्यास केलेला आहे। हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये त्यांनी काय केलेला आहे, फ्रेडरिक मॅक्झम्युलर यांनी काय केलेलं आहे, अनुवाद केलेला। द सिक्रेट बुक ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड काय केलेले आहेत, प्रकाशित केलेला आहे आणि ऋग्वेदाचं संकलन केलेलं आहे आणि जर्मन भाषेमध्ये त्याचं काय केलेलं आहे, भाषांतर सुद्धा केलेलं आहे। आता पुढचा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन।
पहा पुढचं पॉईंट काय सांगितलेलं आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखन. ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची प्रेरणा या ठिकाणी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी काय केलेली आहे. त्यामध्ये ते असं सांगतात, पहा मग कोण होते या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये. मुख्य प्रेरणा या ठिकाणी विष्णू शास्त्री चिपळूणकरांकडून घेतलेली आहे. कोण होते इतिहासकार, तर महादेव गोविंद रानडे होते, अनंत सदाशिव आळतेकर होते, राधाकुमार मुखर्जी होते, त्यानंतर राजेंद्रलाल मिश्रा होते, त्यानंतर विनायक दामोदर सावरकर होती. अनेक इतिहास कार्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर काशी प्रसाद जयस्वाल असे अनेक इतिहासकार या ठिकाणी राष्ट्रवादी इतिहासकारामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. राष्ट्रवादी इतिहासकारांचे लेखन आपण हे आत्तापर्यंत नावं पाहिलेली आहे, याचं थोडक्यात सविस्तर आपण काय करणार आहोत, अभ्यास. कोणते ग्रंथ लिहिलेले आहे आणि थोडक्यात त्यांचं कार्य बघणार आहोत. पहिल्यांदा विष्णू शास्त्री चिपळूण. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये पहिले महत्त्वाचे आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. पहिले राष्ट्रवादी इतिहासामध्ये पहा विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी या ठिकाणी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, राष्ट्रवादी लेखन केलेला आहे. हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांची कार्य या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, त्यांच्या कार्य महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला त्यांनी काय केलेले आहे, या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यानंतर दुसरे आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पहा त्यानंतर दुसरे काय सांगितलेले आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, द राईज ऑफ द मराठा पॉवर. हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ते सांगतात मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी त्यांनी काय केलेली आहे, या द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची जी महाराष्ट्रातील सामाजिक होती, सांस्कृतिक होती, धार्मिक क्षेत्रात काय केलेली आहे, जागृती त्यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेले आहेत. तिसरे राष्ट्रवादी इतिहासकार आपल्याला सांगता येईल वि दा राजवाडे. वि दा राजवाडे यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे विद्यार्थ्यांनो, मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा ग्रंथ लिहिलेले आहे. आणि साधनांचा 22 खंड काय केलेले आहेत, तयार केलेले आहे ह्या राजवाड्यांनी. त्यांनी कोणते कोणते कार्य केलेले आहेत, तर पहा या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. वि का राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधनाची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. इतिहास लेखनाविषयीची काही मतं सांगितलेली आहेत. कोणती मतं सांगितलेली आहे यामध्ये, स्थळ असेल, काल असेल व व्यक्ती असेल ह्या त्रयीची सांगड म्हणजेच ऐतिहासिक प्रसंग होय सांगितलेले आहे. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शवणे होय असंही सांगितलेले आहे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये. त्यानंतर आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असंही राजवाडे यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अस्सल जी कागदपत्र आहे त्या कागदपत्रांच्याच आधारे काय केला पाहिजे, इतिहास लिहिला पाहिजे. त्यानंतर पुढच्या आहे राष्ट्रवादी इतिहासकारामध्ये स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर. आता या स्वातंत्र्यवीर वि दा सावरकरांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, द इंडियन ऑर ऑफ इंडिपेंडेंस 1857. भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळालेली आहे हेही या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनाला काय झालेली आहे, चालनासुद्धा मिळालेली आहे. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, मराठा रियासत हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचे कार्य सांगितलेले आहे. मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केलेला आहे आणि रियाजकार या नावाने त्यांना काय केलेलं आहे ते ओळखले जात
आहेत. आता विद्यार्थ्यांनो, हेही माहीत करून घ्या, हेही असतं पुस्तकात तुम्हाला, हेही तुम्हाला माहीत आहे का, स्वातंत्र्यवीर सावरकरांची काही साहित्यसुद्धा प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये सावरकरांनी केलेल्या क्रांतिकारक आणि समाज जीवनाची काही कार्य या ठिकाणी लेखन कार्य ही राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित झालेली आहे. 1857चे स्वातंत्र्य समर किंवा जोसेफ मॅझिनीचे चारित्र्य हा अनुवादित ग्रंथ लिहिलेला आहे स्वातंत्र्य सावरकरांनी. सागरा प्राण तळमळला, त्यानंतर स्वातंत्र्य भगवते यासारख्या कवितासुद्धा स्वातंत्र्य सावरकरांनी लिहिलेल्या आहेत. भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने किंवा शत्रूंच्या शिबिरात यासारखे ग्रंथ, त्यानंतर मोपल्याचे बंड आणि काळे पाणी ह्या कादंबऱ्या सावरकरांनी लिहिलेल्या आहे. उशाप किंवा संन्यास्त खंडक किंवा उत्तर क्रिया ही नाटकेसुद्धा सावरकरांनी काय केलेली आहेत, लिहिलेली आहेत. माझी जन्मठेप हे या ठिकाणी आत्मचरित्रसुद्धा कुणी लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांना, सावरकरांनीच लिहिलेलं आहे. अनेक निबंध आणि लेखनसुद्धा ह्या स्वातंत्र्य सावरकरांनी केलेलं आहे. हिंदू ग्रंथातील धर्मातील ग्रंथ तसेच इंग्रजी साहित्य सावरकरांच्या साहित्याने राष्ट्रवादी इतिहास लेखनाला काय होतात, प्रेरणा आणि चालना काय झालेली आहे, मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पाहायचा आहे पॉईंट या ठिकाणी, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. पहा कोणता पॉईंट पाहायचा आहे, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये पहिल्यांदा सांगितलेले मार्क्सवादी इतिहासकार येतात. मार्क्सवादी इतिहासकारामध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी, उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनात केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे, सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतं याचं विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट सांगितलेला आहे, भारतीय कम्युनिस्ट म्हणजे तिसरा पॉईंट सांगितलेला आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू सेल्वरी या ग्रंथामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखनच काय केलेलं आहे. आणि चौथा पॉईंट या ठिकाणी सांगता येईल, मार्क्सवादी इतिहासकारामध्ये भारतीय मार्क्सवादी इतिहासकार हे कोण कोण होते, दामोदर धर्मानंद कोसंबी होते, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते, कॉम्रेड शरद पाटील होते आणि चौथा आहे रामशरण शर्मा. हे सगळे भारतीय मार्क्सवादी इतिहासकार होऊन गेलेले आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचा पॉईंट पाहायचा आहे, वंचितांचा इतिहास. ब आकडा याच्यात पाहायचा आहे. वंचितांचा इतिहास. आता वंचितांचा इतिहास या पॉईंटमध्ये आपल्याला समाजातील हजारो वर्षापासून अपेक्षित राहिलेला जो समाजवर्ग होता त्या समाजवर्गाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनापासून काय झालेली आहे. अशा प्रकारे समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची काय झालेली आहे, सुरुवात झाली पाहिजे असं अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाने काय केलेलं आहे, त्यांनी असं मत मांडलेलं आहे. आणि अशा प्रकारे तिसरा पॉईंट सांगितलेला आहे, गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले यांनी
शूद्राती शूद्राचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री आणि शूद्रांच्या शोषणाचा इतिहास पूर्ण सांगितलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथामध्ये दलितांविषयी किंवा दलितांवरील जो अन्याय आहे किंवा भारताच्या राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, जडणघडणीतील त्यांचं स्थान यावर काय केलेलं आहे, प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. हे झाला वंचितांचा इतिहास. पुढचा पॉईंट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासायचा स्त्रीवादी इतिहास. या स्त्रीवादी इतिहासामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर स्त्रीवादी इतिहास लेखकांसमोरील आव्हाने काय सांगितलेले आहेत. आता कोणती आव्हाने आहेत? प्रारंभीच्या काळात पुरुष इतिहासकार असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यावर प्रकाश टाकणे काय होतं, आवश्यक होतं. स्त्रियांनी सुद्धा निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन झालं पाहिजे, संकलन झालं पाहिजे. हे स्त्रीवादी इतिहास लेखनातून आपल्याला समजतंय किंवा सांगितलेलं आहे. स्त्रियांनी निर्मिलेल्या तयार केलेल्या साहित्याचं सुद्धा संकलन झालं पाहिजे किंवा इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार करणं काय आहे, आवश्यक आहे. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आहे. ह्या प्रकरणामध्ये नाही, परंतु स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये अनेक स्त्रियांनीच काय केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे. आता स्त्रीवादी इतिहास लेखिका आपल्याला अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये पुढचा पॉईंट अभ्यासायचा स्त्रीवादी इतिहास लेखिका कोणकोणत्या आहेत. स्त्रीवादी इतिहास लेखिका पहिला आहे ताराबाई शिंदे. आतापर्यंत तुम्ही इयत्ता 7वी पासून अभ्यासलेला असाल. स्त्रीवादी इतिहास लेखिकामध्ये पहिल्यांदा ताराबाई शिंदे यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, त्या ग्रंथामध्ये सांगतात, भारतातील महिला स्त्रीवादी इतिहास लेखन असणारा ग्रंथ आहे. त्यानंतर पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्थेला या स्त्री पुरुष तुलनेमध्ये त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. कुणी तर ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, स्त्री पुरुष तुलना. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखिकामध्ये पुढचा आहे पंडिता रमाबाई, द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन स्त्रियांच्या जीवनावरील हा ग्रंथ आहे. पूर्ण स्त्रियांच्या चारित्र्यावर काय केलेला आहे हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे. पुढचे आहे स्त्रीवादी इतिहास लेखिकामध्ये मीरा कोसंबी. पहा, या मीरा कोसंबी यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स किंवा फेमिनिस्ट एक्सेट इन सोशल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये पंडिता रमाबाई किंवा भारतातील ज्या पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्याबद्दल सगळा निबंध या ठिकाणी मीरा कोसंबींनी लिहिलेला आहे. त्यानंतर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक जे वर्ग आहेत किंवा जाती आहे यावर सुद्धा लेखन या मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या आहे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये शर्मिला रेगे. या शर्मिला रेगे यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर रायटिंग कास्ट हा ग्रंथ लिहिलेला आहे. रायटिंग जेंडर ह्या ग्रंथामध्ये रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ते म्हणतात, महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर लेखन केलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या या निबंधांचं संकलन या ग्रंथात काय केलेलं आहे. अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण प्रस्तावनेपासून तर स्त्रीवादी इतिहास लेखनापर्यंत सगळं विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हे एवढे सगळे पॉईंट समजलेच असेल.
त्यानंतर पुढचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. त्या अगोदर नमस्कार.